नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। आज 29 ऑगस्ट, बरोबर याच दिवशी 2 वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि 17 दिवस हे उपोषण चाललं। त्याच वेळी पोलिसांचा लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला आणि नंतर याच आंदोलनाची भूमिका अख्ख्या जगामध्ये पोहोचली। खरं तर जरांगेंनी बरोबर 2 वर्षांनी 30 तारीख निवडली, फक्त स्थळ बदललं आणि आताचं स्थळ आहे मराठा आरक्षणासाठीचं निवडलेलं स्थळ म्हणजे मुंबईतील आझाद मैदान। या आझाद मैदानावर येण्यासाठी मराठ्यांचं भगवं वादळ 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघालं आणि मग ठरलेल्या मार्गानुसार मुंबईत येऊन धडकलं। मग तिथलं सीएसटी असो, बीएमसी असो किंवा मग आझाद मैदान असो, सगळीकडे फक्त मराठे मराठे आणि मराठे। आज मराठ्यांनी सगळी मुंबई व्यापून टाकलेली आहे। त्याचं कारण त्यांचा खंबीर नेता, त्यांचा अत्यंत महत्त्वाचा नेता, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगेंना काल येता येता जिथं मिळेल तिथं झोप घ्यायचा प्रयत्न केला, पण झोप काही मिळाली नाही। शेवटी गाडीमध्येच जशी मिळेल तशी झोप घेतली, कारण उत्साह टिकवायला पाहिजे। वेळोवेळी ज्या ज्या विशीवर आले, मग पुण्याचे असेल, मुंबईचे असेल, त्या ठिकाणी सत्कार स्वीकारले, कारण जे आपल्या सोबत मराठे येत आहेत, जे आपल्याला पाठिंबा देत आहेत, ज्यांच्यासाठी आपण लढतोय, त्यांच्यासाठी 2-5 मिनिटं का होईना पण थांबलंच पाहिजे। आणि शेवटी हाच पुकारा घेऊन मनोज जरांगे आणि तमाम मराठे मुंबईत येऊन धडकले। आता मुंबईत उपोषण सुरू करण्यासाठी आधी छत्रपती शिवरायांच्या त्या ठिकाणी प्रतिमेला, पुतळ्याला त्यांनी अभिवादन केलं। शिवाय गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळं गणरायाच्या मूर्तीची देखील त्या ठिकाणी स्थापना करून तिला वंदन केलं आणि मग मराठ्यांसाठी 22 मिनिटांचं भाषण करून आपल्या उपोषणाला सुरुवात केली। आज सकाळी बरोबर 10 वाजल्यापासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं। अर्थात आता 3 तास उलटून गेलेले आहेत, आणखी 5 तास बाकी आहेत, कारण या उपोषणाची परवानगी आहे केवळ 6 वाजेपर्यंत। त्यामुळे सायंकाळी 6 नंतर काय होणार? जरांगे उपोषणावर ठाम राहणार का? जरांगे आझाद मैदानावरच त्या ठिकाणी बसून राहणार का? आणि यावेळी राज्य सरकार आपली भूमिका काय घेणार? या सगळ्याच गोष्टींवर तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। म्हणून माझं लाईव्हच आहे, जरांगे ठाम, मुंबई जाम। उपोषण तर सुरू झालं, पण सायंकाळी 6 नंतर काय? अर्थात या उपोषणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्याला आपण म्हणतो ना कोर पॉइंट काय असेल, तर तो म्हणजे जरांगे पाटील यांची ताकद। ती त्यांची जी शारीरिक ताकद आहे ना, म्हणजे 27 ऑगस्ट पासून जे जरांगे सतत प्रवास करतायत, गेली 48 तासात त्यांनी अनेक ठिकाणी भव्य असे सत्कार स्वीकारले। प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाला त्या ठिकाणी संबोधित करून, काही ठिकाणी तर सभा देखील घेतल्या, मीडियाला त्या ठिकाणी सामोरे गेले, पण आपला उत्साह त्यांनी कुठे कमी करून दिला नाही। शेवटी मैदानावर पोहोचले। मराठ्यांचं वादळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथले नियम पाळणं, आणि तशा सूचना त्यांनी आपल्या भाषणातून पहिल्यांदा केल्या। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की या ठिकाणी आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी देखील मी आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही। सरकारनं मला जेलमध्ये टाकलं तर मी जेलमध्ये सडेन, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही। यावेळी आपल्या सोबत आलेल्या तमाम मराठा बांधवांना त्यांनी स्पष्ट केलंय, तुम्ही मला सोडण्यासाठी आला होतात, आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई 2 तासात रिकामी करा। कारण आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, या आझाद मैदानावर 5000 आंदोलकांपेक्षा जास्त जणांना परवानगी नाहीये, त्यामुळे तेवढेच जण माझ्यासोबत थांबतील। बाकीचे सगळे मुंबईची वेस सोडून बाहेर ज्या ठिकाणी पोलिसांकडून, राज्य सरकारकडून आपल्याला पार्किंगची व्यवस्था करण्याची संधी मिळालेली आहे, त्या ठिकाणी गाड्या लावायच्यात, त्याच ठिकाणी तुम्ही थांबायचं। गाडी लावली की तिथंच मस्तपैकी विश्रांती घ्यायची, झोप काढायची, संध्याकाळी रेटून जेवायचं,
परत सकाळी त्याच ठिकाणी थांबायचं, कारण जरांगेंनी हे स्पष्ट केलेलं आहे की सरकारच्या अटी आणि शर्ती पाळूनच आपल्याला आंदोलन करायचंय. यामध्ये कुठेही बाधा येता कामा नये, कारण की आपला मूळ हेतू काय आहे? आरक्षण मिळवणं. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही, म्हणून त्यांनी दिलेल्या सूचनाच आहेत. कोणीही रस्त्यावर कुठेही गोंधळ घालायचा नाही, कुणीही दगडफेक जाळपोळ करायची नाही. मुंबई आज जाम झाली, याच्यातनच आपण दाखवून दिलं की मराठ्यांची ताकद काय आहे. पण आता 2 तासात मुंबईचे रस्ते मोकळे करायचे, सर्वांनी पोलिसांना सहकार्य करायचंय. सरकारनं जे मैदान दिलंय तिथंच विश्रांती घ्या. मग ज्या ठिकाणी तुमची व्यवस्था केलेली आहे, कुठे वाशी असेल, कुठे आणखी त्या ठिकाणी काहींनी जाऊन त्या ठिकाणी आपली विश्रांती पूर्ण करायची आहे. अधिकृत पार्किंगची व्यवस्था जिथं करण्यात आली आहे तिथंच गाड्या लावायच्यात. हायवेवर गाड्या अजिबात उभ्या करायच्या नाहीत. मुंबईकरांना अजिबात त्रास होता कामा नये, ते आपले बांधव आहेत. जे आम्हाला मुंबईत सोडण्यासाठी आले होते त्यांनी आता माघारी फिरलं तरी चालेल. आपल्याला काय हवंय? आरक्षण. त्यावर लक्ष केंद्रित करा, इतर कोणतीही गोष्ट करू नका. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. आता याच दरम्यान मराठा आमदार काय करतायत असा प्रश्न समोर आला. 112 मराठा आमदार या संपूर्ण विधान सभेच्या निवडणुकीला निवडून आले. त्यापैकी किती जणांनी मोजक्यांनी पाठिंबा दिलाय? तर यामध्ये अर्थातच प्रकाश सोळंके असतील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संदीप क्षीरसागर असतील, तिकडे विजय भुमरे शिवसेनेच्या त्यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. काही आमदार भले प्रत्यक्षात त्या ठिकाणी मनोज जरांगेंना पाठिंबा देत नसले तरी अप्रत्यक्षरित्या त्यांचा पाठिंबा देखील या ठिकाणी त्यांना मिळालेला दिसतोय. एकंदरीत या सगळ्या ठिकाणी मराठ्यांनी जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा हलगीच्या तालावर जल्लोष केला. खरं तर सीएसटी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात एंट्री करताच त्यांनी घोषणाबाजी केली, 1 मराठा लाख मराठा. आणि आता जरांगेंची मागणी सरकारकडे एकच आहे, तुम्ही आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं ना, परवानगी दिलीत ना, 1 दिवसाची का होईना, आता बेमुदत उपोषणाची आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे, असं स्पष्टपणे जरांगे यांनी म्हटलेलं आहे. आता ही जी विनंती त्यांनी केलेली आहे या विनंतीला सरकार मान देतंय का? कारण 6 पर्यंतच परवानगी आहे. 5000 आंदोलकच त्या ठिकाणी असतील आणि अशा परिस्थितीत 3 तास तर होऊन गेलेले आहेत. उरलेले जे आता काही 5 तास आहेत त्या 5 तासांमध्ये सरकारकडून कुणी शिष्टमंडळ काही भेटायला येतंय का? कुणी मंत्री वगैरे त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करायला येतात का? हे पाहणं तर महत्त्वाचं आहेच. त्याशिवाय कुणी विरोधकांपैकी आणखी त्यांना कुणी भेटायला येतंय का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. पण याच दरम्यान खरं तर मनोज जरांगे यांच्या आजचा दिवस बघितला तो 2 वर्ष पूर्ण झाली त्यांच्या या लढ्याला, ज्यामध्ये त्यांनी 7 उपोषण केलेले. आज 60वं उपोषण सुरू झालं. तब्बल 72 तास उपाशी राहिलेल्या त्या 7 आंदोलनांमध्ये इतकंच नव्हे, अंतरवाली सराटीला ही 7ही आंदोलनं करून सरकारला हलवण्याची ताकद मनोज जरांगेंकडे आहे, हे जरांगेंनी दाखवून दिलंय. आधी कोर्टानं मनाई केली, नंतर राज्य सरकारच्या पोलीस प्रशासनातील मुंबई आझाद मैदानाच्या पोलिसांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अटी आणि शर्तींवर जरांगेंना 1 दिवस आंदोलनाची परवानगी देखील दिली. आता अर्थात नेमकं काय घडणार आहे? शनिवार रविवार या तर सरकारी सुट्ट्या आल्या, म्हणजे शासकीय सुट्ट्या झाल्या. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुट्ट्या वेगळ्याच. या दरम्यान आंदोलन करता येणार नाही. एकाच मैदानावर परत 2 दिवसांनी आम्ही आंदोलन करू म्हणून परवानगी मागता येणार नाही. अशा अनेक अटी घातलेल्या आहेत. पण जरांगेंनी आता ज्या अटी शर्ती आहेत, जे नियम आहेत ते पाळण्याचं प्रत्यक्ष ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते करतायत देखील. त्यांच्यासोबत आलेल्या आंदोलकांना त्यांनी स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. कुठेही गोंधळ घालायचा नाही, कुठेही गाड्या पार्क करायच्या नाही. नेमून दिलेली व्यवस्था आहे तिथंच आपल्या गाड्या पार्क व्हायला पाहिजे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जरांगेंसोबत जे मराठ्यांचं भगवं वादळ जे येऊन धडकलंय, ठीक आहे वाहतूक कोंडी झाली असेल, पण शेवटी या सगळ्या मराठा बांधवांना काय यावं लागलं व मुंबईला? याच्या मागचं कारण हेच आहे की अजूनही सरकारची धरसोड रुटते. नंतर मी प्रसिद्ध कायदेतज्ञ, घटनातज्ञ उल्हास बापट यांचं जरांगेंविषयी काय मत आहे हे सांगून शेवट करणार आहे. तोपर्यंत नक्की पाहत राहा लाईव्ह, कारण की यामध्ये तुम्हाला हे क्लिअर होणार आहे की उल्हास बापट नेमके काय म्हणाले. आणि ते तर तुम्हाला आपल्या सर्वांनाच माहिती आहे, राजकारणाविषयी अजिबात बोलत नाहीत, घटना काय सांगते तेच बोलतायत. त्यामुळं जरांगेंसोबत जे मुंबईत मराठ्यांचं भगवं वादळ येऊन धडकलंय, आता मात्र माघार नाहीये. मुळातच जरांगेंची पार्श्वभूमी तर सर्वांनाच ठाऊक आहे. बीड जिल्ह्यातलं गेवराई तालुक्यातलं माथोरी हे मूळ गाव आहे. अल्पभूधारक शेतकरी, 3 भावंड, सर्वात धाकटे हेच आहेत. आणि त्यांनी
खरं तर या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी अक्षरशः स्वतःच्या मालकीची देखील जमीन त्यांनी विकलेली आहे. त्यांची पत्नी सौमित्रा, त्यांना 4 मुलं, 3 मुली, 1 मुलगा. पण संपूर्ण आतापर्यंत जर त्यांच्या आयुष्यातील एक 15-16 वर्ष जर काढली तर ते मराठा आरक्षणासाठी लढतात. शिवा नावाची संघटना त्यांनी काढली, त्या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची आंदोलनं त्यांनी चालू ठेवली. इतकंच नव्हे तर या सगळ्यांमध्ये महत्वाचा मुद्दा हाच आहे की त्यांनी गेली अनेक वर्ष या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आपली शारीरिक झीज करून ठेवलेली आहे. परवाच ते वाक्य म्हणाले होते, माझ्या हाडांना शिरा चिकटलेल्या, माझं रक्त जाळून निघालंय. कदाचित मी मराठ्यांसाठी आताच्या या आंदोलनाच्या माध्यमातून काही दिवसांसाठीचा पाहुणा असेल, हे माझं शेवटचं उपोषण असं देखील जरांगे म्हणालेले आहेत. त्यामुळे आता या उपोषणाला धार आली आहे, कारण की जरांगेंनी सगळी ताकद आपली पणाला लावलेली आहे आणि त्यांची ताकद म्हणजे त्यांचं शारीरिक सामर्थ्य, त्यांची मानसिक जिद्द आणि या जोरावर हे आंदोलन खऱ्या अर्थानं पेटून उठलंय. आता त्यांनी काय केलं तर तिकडं आपण माहिती आहे विश्रांतीच त्यांना नाही 48 तासात, तरी देखील जिथं मिळेल तिथं गाडीत झोपायचं, जे मिळेल ते खायचं, मग चटणी भाकर असो किंवा बेसन भाकरी असो, आणि आपला उत्साह टिकवून ठेवायचा. रात्री 3 वाजेपर्यंत सत्कार सोहळे चालू होते मुंबईच्या वेशीवर येईपर्यंत, पण जेवणासाठी गाडी कुठेही थांबवली नाही. सगळं काय असेल ते गाडीत. म्हणजे ही जी भूमिका जरांगेंची होती, ही जिद्द आहे, हे सामर्थ्य आहे, हे त्यांना मराठ्यांमुळे मिळालेल्या पाठबळामुळे आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत? मराठा कुणबी एकच अंमलबजावणी करा, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हैदराबाद गॅझेटियर, औंध गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, बॉम्बे गॅझेटियर लागू करा. 13 महिन्यांपासून फक्त आम्ही इतकंच ऐकतोय की अभ्यास सुरू आहे. सगळे सोयरेचा अध्यादेश काढून 1.5 वर्ष झाली, अंमलबजावणी करा. मराठा बांधवांवर जे काही गुन्हे दाखल झालेत ते सगळे सरसकट मागे घ्या. मराठा आरक्षणामध्ये ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या कुटुंबांना देखील आर्थिक मदत करा आणि ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या. आता ह्या झाल्या मागण्या. आता उल्हास बापट या संदर्भात नेमकं काय म्हणाले ते अतिशय महत्वाचं आहे. खरं तर जरांगेंची जी मागणी आहे ती कायदेशीर कसोट्यावर टिकणार का हा मुद्दा आहे. कायदेशीर कसोट्यावर टिकणार का यासाठी पहिल्यांदा काय व्हायला पाहिजे तर ती मागणी मान्य तर झाली पाहिजे. मागणी मान्य झाल्यानंतर विधेयक तयार होईल, विधेयक झाल्यानंतर मग गव्हर्नरची सही होईल, मग त्याचं कायद्यात रूपांतर होईल, मग ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि ते घटना दुरुस्तीप्रमाणे आहे का याचा विचार केला जाईल. म्हणजे घटनेप्रमाणे आहे का याचा विचार केला जाईल. अर्थात अजून मुळातच मागणीच मान्य झालेली नाहीये तर ते टिकणार का नाही ही बोंबाबोंब कशाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी उल्हास बापट यांना जेव्हा हे विचारण्यात आलं की मराठ्यांचा सरसकट सगळे सोयऱ्यांसकट ओबीसीत समावेश होऊ शकतो का, त्यावर त्यांनी दिलेली उदाहरणं अतिशय महत्वाची आहेत. ते म्हणालेत स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित नेहरू यांनी 22 जानेवारी 1947 रोजी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं. तेच पुढे आपल्या राज्यघटनेचं प्रिअम्बल झालं. त्यात स्पष्टपणे म्हटलं होतं सामाजिक न्यायाची आवश्यकता आहे, दुर्बल घटकांसाठी खास तरतुदी करण्याची गरज आहे आणि तेच आपल्या राज्यघटनेत देखील म्हटलेलं आहे. 14व्या कलमाप्रमाणे कायदा सर्वांना समान आहे, परंतु 15व्या कलमाप्रमाणे एससी, एसटी, बीसी म्हणजे बॅकवर्ड क्लासेस, स्त्रिया किंवा मुलं ही जे काही विकर सेक्शन्स आहेत यांच्यासाठी खास तरतुदी राज्याला करता येऊ शकतात. त्यामुळं 15व्या कलमाखाली रिझर्वेशनची तरतूद आहे हे स्पष्ट आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर स्पष्टपणे म्हटलं होतं की मी या घटना समितीत का आलो, याच्या मागचं कारण त्यांनी स्पष्ट केलं. दुर्बल घटक जे आहेत त्यांच्या प्रगतीसाठी मी आलेलो आहे. लोकशाहीत सगळेजण सारखे, त्यामुळं पिढ्यानपिढ्या ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना वर काढण्यासाठी रिझर्वेशनची गरज आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की आरक्षण कुणासाठी आणि किती ठेवायचं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की समानता हा नियम आणि आरक्षण हा अपवाद आहे. अपवाद हा नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही, म्हणून रिझर्वेशन 50% वर देता येणार नाही. हाच मुद्दा इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला. त्यामुळं आताच्या कायद्यानुसार 50% वर रिझर्वेशन देता येत नाहीये. मग प्रश्न असा उरतो की मराठा ओबीसी मध्ये येतो का. त्यावर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितली. ही ट्रिपल टेस्ट किती महत्वाची आहे बघा. काय याच्यामध्ये
राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाला तो मागास आहे हे ठरवलं गेलं पाहिजे, त्याचा इम्पेरिकल डाटा उपलब्ध केला पाहिजे आणि 50% वर ते जाणार नाही रिझर्वेशन याची काळजी घेतली पाहिजे. आता ही जी ट्रिपल टेस्ट आहे यामध्ये जर हा मराठा समाज बसला तर तो ओबीसी मध्ये घालता येईल असं उल्हास बापट यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे, 50% बाहेर मराठ्यांना आरक्षण देताच येत नाहीये, कारण की कॅपच आहे 50%ची. त्यामुळं ओबीसीची व्याख्याच काय, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस मध्ये जे येऊ शकतात. त्यामुळे जरांगेंची जी मागणी आहे ती कायद्याला धरून आहे. आता यातून मार्ग कसा काढायचा हे राजकारण्यांच्या हातात आहे असं बापट यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. बिकॉज पॉलिटिकल इज अ रेस ऑफ पॉवर. त्यामुळं तो जो इम्पेरिकल डाटा आहे तो 50-60 वर्षांपूर्वीचा असता कामा नये, तो आताचा म्हणजेच कॉन्टेम्परेनियस असला पाहिजे, समकालीन असला पाहिजे. आता यावर अनेक मराठा तज्ञांची मतं काय आहेत की बाबा 80 ते 90च्या दशकात जे काही जाती समूह ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आले तेव्हा कुठे एवढ्या शास्त्रीय चाचण्या झाल्या, अभ्यास झाला, मग आमच्याच बाबतीत अशा शास्त्रीय कसोट्या का लादल्या जात आहेत. मुळात आता 27% ओबीसींना आरक्षण आहे आणि ही टक्केवारी खरं पाहिली तर तिकडे एससी एसटी साठी 22-22.5% आरक्षण आहे. आता ते अजिबात धक्का लावता येणार नाही. त्यामुळे उरलेले जे 27% आहेत त्याच्यात सामंजस्यानं मराठ्यांना कसं सामावून घेता येईल याकडे लक्ष देता आलं पाहिजे. या ठिकाणी ओबीसी बांधवांनी देखील या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे, कडक भूमिका घेता कामा नये. ओबीसी वर्सेस मराठा असा जो राजकीय स्वरूपाचा लढा उभा राहिलाय त्यामुळे दोन्ही समाजाचं नुकसान आहे. म्हणून दोघांनी सामंजस्यानं भूमिका घेऊन मार्ग काढला पाहिजे. जरांगेंची मागणी योग्य, ती कशी पूर्ण करावी हे आता सरकारनं ठरवलं पाहिजे असं देखील बापट यांनी स्पष्ट केलं. गॅझेट विषयी जे काय आता दाखले दिले जातात वगैरे यामध्ये मराठ्यांसाठी आरक्षण मुळातच आता जे काही द्यायला हवं ते अत्यंत गरजेचं काय आहे. तर कुणी म्हणतं मराठ्यांकडे कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत वगैरे, पण असा घटक किती आहे. मुळात मराठ्यांमध्ये देखील मागास मराठा आहेतच की. क्रिमी लेयर सोडल्यास बाकीचे जे मराठी आहेत त्यांचं काय, त्यांना आरक्षण मिळणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून 72 सालीच तो 50%चा नियम झालेला आहे, तो आता मोडता येणार नाहीये. मुळात ओबीसीत मराठ्यांचा समावेश राज्य सरकारनं करायचं समजा ठरवलंच तर काय होईल, विधेयकाला त्यावेळी म्हणजे जो काही विधेयक आहे त्याला चॅलेंज तर करता येत नाही, पण जेव्हा त्याचं कायद्यात रूपांतर होईल तेव्हा त्याला चॅलेंज करता येईल आणि तो अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे. त्यामुळं मुळातच घटना दुरुस्ती देखील ही घटनेच्या चौकटीतच राहून केली जाते. तो कायदा पास करावा, नंतर बरोबर की चूक हे सुप्रीम कोर्ट ठरवेल. बिकॉज सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळं आता सरकारनं काय करावं, तर सरकारनं हे विधेयक जर पास केलं, कायदा संमत केला आणि सुप्रीम कोर्टाच्या पुढे मांडलं गेलं तर सुप्रीम कोर्टात ठरवेल ना. आणि तिकडं मागास आयोगाने जर ते क्लिअर केलं, ट्रिपल टेस्ट पास करून घेतली की बाबा मुळातच आता मराठा हा मागास आहे हे त्यांनी सिद्ध केलं पाहिजे. 50% आपलं इम्पेरिकल डाटा जो आहे तो देखील उपलब्ध केला पाहिजे, तो आता कंटेम्परेनियस असला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे 50% वर आरक्षण जाता कामा नये. हे एवढं जर सगळं केलं तर तो सुप्रीम कोर्टात टिकू शकतो. आता तो टिकेल न टिकेल या आधीच तो टिकणारच नाही अशी चर्चा कशी काय होऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा मुळात आता जे आपण म्हणतो की बाबा तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, हो, पण ते 9व्या शेड्यूल मध्ये आहे आणि 9व्या शेड्यूलला चॅलेंज करता येत नाही. त्यामुळं आता मुळातच 1-2% एक्सेप्शनल, 50%च्या वर 51-52% ठीक आहे, पण आता जे काही आता आपल्याकडे मराठ्यांना जे 10% आरक्षण आहे हे उद्या कोर्टात टिकेल का नाही हीच तर भीती जरांगेंना आहे. त्यामुळे जरांगेंचं म्हणणं जे आहे ते रास्त आहे, 50%मध्येच आम्हाला सामावून घ्या, आम्हाला आरक्षण द्या. आता या भूमिकेवर मुळात राज्य सरकार काय करणार आहे. म्हणून आता माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे संध्याकाळी 6 नंतर काय. कारण की आता ठीक आहे, आता जरांगे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे जरांगेंच्या उपोषणाची भूमिका आणि जरांगेंच्या उपोषणाची स्ट्रेंथ. 17 दिवस दोनदा बसलेत ते, 9 दिवस, 6 दिवस, 4 दिवस असे देखील ते बसलेत. आणि इथं तर त्यांना 10ला बसलेत आणि 6ला आता उठायचं, आणखी 6 नंतर परवानगी नाहीये. बरं, उद्या सुद्धा येऊन परत बसायचं अशी सुद्धा परवानगी नाहीये.
आणि इकडे तर जरांगे म्हणतात की आता मला गोळ्या घाला, जेलमध्ये टाका, पण मी काय जागा सोडणार नाही, आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी काय मुंबईतून माघारी फिरणार नाही. त्यामुळे आता सरकारसमोर मोठा पेच निर्माण झालाय. आता यावेळी जरांगेंवर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून, कायदेशीर अटी शर्तींचं उल्लंघन केलं म्हणून, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून राज्य सरकार काहीतरी कारवाई करण्याचा देखील विचार करू शकतो. पण हे केल्यास सरकारला ते परवडणार आहे का? तिकडे ओबीसी म्हणजेच राष्ट्रीय ओबीसी महासंघानं एक बैठक घेतली आहे आणि उद्यापासून नागपुरामध्ये ते साखळी उपोषण करणार आहेत. आणि आत्ताच लक्ष्मण हाकेंनी इशारा दिलाय की आम्ही देखील आता मुंबईकडे आंदोलनासाठी कूच करणार आहोत म्हणून. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता ओबीसी वर्सेस मराठा हा जो काही राजकीय लढा निर्माण झालेला आहे ना, हा सोडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत आता सरकारनं धीरगंभीर पावलं उचलली पाहिजेत. मुळातच मराठ्यांना आरक्षण देणं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकणं हा मुद्दा विधेयक आणि कायदा संमत झाल्यानंतरचा आहे. आता जे सरकारच्या हातात आहे त्यानुसार जरांगेंची मागणी रास्त आहे. 50% वर आरक्षण दिलं जात नाही, त्यामुळे 27% आत आम्हाला ओबीसी प्रवर्गात सामावून घ्या, ही जी मागणी आहे, या मागणीवर सरकार काय करणार. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आता 6 वाजल्यानंतर नेमकं आझाद मैदानावर काय होणार हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आता आझाद मैदानावर तर 5,000 मराठी आहेतच. जरांगे त्या ठिकाणी उपोषणाला बसलेतच, शिवाय मुंबईच्या आजूबाजूला सगळे मराठा पसरलेले आहेत. अशा वेळी त्या ठिकाणी जरांगेंना आझाद मैदानातून 6 वाजता तुम्हाला बाहेर काढता येईल का? या सगळ्याच दृष्टिकोनातून राज्य सरकार नेमकं काय विचार करतंय याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितच टॉप न्यूज मराठी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. आझाद मैदानात 6 वाजता जेव्हा जरांगे उपोषणांची जी परवानगी मिळालेली आहे त्या वेळेची ते संपेल, त्यानंतर काय घडणार आहे याची सगळी इत्तंभूत माहिती तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तुर्तास पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.